अकोला में एकनाथ शिंदे की शिवसेना ने पीने के पानी के लिए जोरदार विरोध प्रदर्शन किया। पिछले कुछ महीनों से अकोला शहर में दूषित जलापूर्ति होने के कारण कई लोगों का स्वास्थ्य खतरे में है। शिवसेना ने अकोला मनपा पर अत्यधिक पानी के बिल भेजने का भी आरोप लगाया है। पानी की समस्या और बढ़ते हुए पानी के बिलों के विरोध में आज अकोला में शिवसेना पदाधिकारी काफी आक्रामक हो गए। ये विरोध प्रदर्शन मनपा के जल आपूर्ति विभाग में किया गया। आंदोलनकारी इतने गुस्से में थे कि उन्होंने जल आपूर्ति अधिकारी को दूषित पानी पिलाने की कोशिश की। उन्होंने पानी के बिल तक अधिकारियों की मेज पर फेंक दिए। पूरा कार्यालय शिवसेना पदाधिकारियों से भरा हुआ था। कुछ शिवसेना कार्यकर्ता कुर्सी पर चढ़ गए और नारे लगाने लगे। शिवसेना ने कार्यालय के बाहर भी खूब हंगामा मचाया। बिलों की होली भी जलाई गई। संशोधित बिल जारी होने तक पानी के बिल के भुगतान से बचने की अपील शिवसेना की ओर से की गई। आज गेल्या 1-2 महिन्यापासून अकोला शहरामध्ये ज्या पद्धतीचं दूषित पाणी येऊन राहिलं, अनेक तक्रारी करून अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा वारंवार मला असं वाटतं की गेल्या 2 महिन्यापासून आम्ही सांगून राहिलो, पण अमोलजी डोयफोडे जे अधीक्षक आहेत त्यांच्याकडे 3 विभागाचा चार्ज आहे। पाणी पुरवठा विभागाचा चार्ज आहे, विद्युत विभागाचा आहे, नगर सचिव आहे। मला असं वाटतं 3 विभागाचं काम त्यांच्याच्यानी त्याच्या कामाच्या जास्त लोड होऊन राहिला। एवढे आयुक्तांना सुद्धा आम्ही ते पत्र देऊन राहिलो की यांच्याकडे जितकं यांच्याच्यानी झेपेल तेवढंच काम देण्यात यावे। आणि गेल्या 2 महिन्यापासून जे पाणी येऊन राहिलं त्याच्यामुळे अनेक लोकांना दवाखान्याच्या चक्रा माराव्या लागत आहेत आणि पाणी तर मिळतच नाहीये। त्यात बिलं म्हणजे नळाची बिलं दिले ते अवाढव्य बिलं दिलेली आहेत। म्हणजे 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपये, 50,000 रुपये एका परिवाराला जे बिल दिल्या जातं ते 120 रुपये एक कुटुंब म्हटलं जातं। काही सलम एरिया 60 रुपये कुटुंब म्हटलं जातं, परंतु 90,000 रुपये 1 लाख रुपये हे कुठलं यांचं कॅल्क्युलेशन आहे हेच मला लक्षात येत नाहीये। त्यामुळे आज डोयफोडे साहेबांना सांगितलं पुढच्या वेळेस जर असं पाणी आलं तर आज तरी आमच्या शिवसैनिकांनी शांततेने घेतलं, पुढच्या वेळेस आम्ही शांततेने घेणार नाही। ते पाणी डोयफोडे साहेबांना पाजल्याशिवाय राहणार नाही। दुसरा विषय, जे बिलं दिलेत ते सुधारित बिलं देण्यात यावे आणि त्याच्यानंतरच बिलाचं वाटप व्हावं। अकोल्याकरांना आमचं आव्हान आहे, जोपर्यंत सुधारित बिलं येत नाही तोपर्यंत पाणीपट्टीचं कुठलंही बिल भरू नये।